श्री स्वामी समर्थ. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखी नित्य गावी तुझी गुणगाथा. घडो पादसेवा तुझे किंकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थू कुणाला. स्वामी भक्तांनो, अशीच काही भक्ती असलेली प्रियाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव आहे. प्रियाताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली ती आज कोणीही विसरू शकणार नाही. प्रत्येक भक्ताने जर अशी स्वामींची भक्ती केली, सेवा केली तर त्याच्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख राहणार नाही. आपण जे स्वामींचं नामस्मरण करतो त्या नामस्मरणातून आपल्याला काही फायदा होतो. तो कसा होतो हे प्रत्येकाने आज या अनुभवातून जाणावा. चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले प्रचंड मोठे अनुभव सांगणार आहे. स्वामींच्या नामस्मरणामध्ये किती ताकद असते हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला कळेल. माझा हा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे. प्रत्येक स्वामी भक्ताने फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होऊ शकतात. स्वामी भक्तांनो, माझे नाव प्रियंका. आज जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द खरा आहे. मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी अक्कलकोटपासनं जवळ असल्यामुळे आमचं दैवत हे स्वामी महाराजच. कुलदेवता ही तुळजाभवानी माता आणि महाराज हे आमच्या देवघरातील मुख्य देव होते. त्यामुळे लहानपणापासूनच स्वामींची सेवा करायची संधी मिळाली. पूर्वजन्मी माझ्याकडून काहीतरी चांगले कृत्य घडले असेल, त्यामुळे एवढ्या लवकर बालपणी स्वामी महाराज मला मिळाले. स्वामींची सेवा माझ्या हातून स्वामी करून घेत होते. मी रोज एक माळ जप, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणूनच शाळेमध्ये जात असायची. माझ्या आईने मला तशीच सवय लावलेली होती. मला जर शाळेमध्ये एखादं संकट आलं तर मी महाराजांचं नामस्मरण करायची आणि त्या संकटातून स्वामी महाराज खरंच मला वाचवायचे आणि त्यामुळे माझा स्वामींवरचा विश्वास दृढ होत चालायचा आणि स्वामींची माझ्यावरती कृपा आहे असं वाटायचं. असेच करता करता दिवस पालटून गेले. मी 10वीला होते. 10वीला असल्यावर मी महाराजांची फार सेवा करत होते. रोज 11 वेळेस तारक मंत्र म्हणणे. त्यानंतर दर गुरुवारी आम्ही पायी अक्कलकोटला जात असायचो. माझी आई, माझी बहीण आणि मी, आम्ही तिघीही पौर्णिमा आणि गुरुवार या दिवशी अक्कलकोटला जायचो. काही अडचण असेल तरच जात नसायचो. अशी स्वामी महाराज आमच्याकडून सेवा करून घेत होते. या सेवेमध्ये मी कधी स्वामींशी एवढी एकरूप झाले हे मलाही कळालं नाही. मला स्वामींशिवाय दुसरं काहीच कळत नव्हतं. 12वी झाली. त्यानंतर मी BComला ॲडमिशन घेतलं. BComचं माझं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सर्व कंप्लीट झालं. MComला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण घरच्यांनी लग्नाची विषय काढला. मला लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण घरच्यांसाठी मला हे लग्न करायचं होतं. मी लग्न केलं, पण स्वामींना अगोदरच मी सांगितलं होतं, मला अशा ठिकाणी द्या की जिथे मला तुमची सेवा, भक्ती करता येईल. मला बाकी काहीच नको, फक्त तुम्ही पाहिजे आहात. मला तुमचे जर सेवा जिथे करता नाही आली तर माझ्या आयुष्यातील सर्व काही संपून जाईल असं वाटेल. आणि मग माझं लग्न झालं तर खरंच त्या घरातील लोक ही धार्मिक होते आणि माझे सासू सासरेही मला कधीही स्वामींची सेवा करण्यापासून त्यांनीही थांबवलं नाही. पण एकदा नवीन लग्न झाल्यानंतर आपण देवाकडे दुर्लक्ष होतं, कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती पडत असतात. अशाच माझ्यावरती सर्व घराच्या जबाबदारी पडल्या. त्यामुळे महाराजांची जी पूर्वी सेवा होत होती ती सेवा फार कमी झाली, कारण मला अक्कलकोटपासून खूप लांब अहिल्यानगर येथे देण्यात आलं. त्यामुळे माझी सेवा ही फार कमी झाली. महाराजांचं अक्कलकोटचं दर्शनही माझंही झालं. कधी कधी खूप रडू यायचं की स्वामी का बरं लग्न केलं नसतं तर किती बरं झालं असतं असं वाटायचं. पण आता फक्त महाराजांचं नामस्मरण एवढीच सेवा माझ्याकडनं चालू होती. मी स्वयंपाक बनवताना, कपडे धुताना, फडची पुसताना, सर्व कामं करताना फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत होती. मनामध्ये महाराजांचं नामस्मरण चालू असायचं. स्वामींशी भेटायची खूप इच्छा होत असायची.
असायची. माहेरी गेली की सर्वप्रथम मी आईला भेटली की लगेच अक्कलकोटला जात असायची, कारण स्वामी माझं सर्वस्व होते. आई वडील भाऊ बंधू सर्व काही मी त्यांनाच मानलेलं होतं. त्यांना भेटल्याशिवाय मला करमतच नसायचं. स्वामींना भेटलं की मला खूप बरं वाटायचं आणि असंच करता करता दिवस गेले. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली आणि प्रेग्नेन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन डॉक्टरांनी सांगितले. तुम्ही पूर्णपणे बेड रेस्ट तुम्हाला घ्यावा लागेल. हालचाल केली तर बाळाच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे घरचेही खूप घाबरले. माझे मिस्टरही खूप छान स्वभावाचे, तेही धार्मिक आहे. त्यांनी मग मला माझ्या आईकडे सोडण्याचा निर्णय घेतला. तू 9 महिने तिकडेच थांब, काहीही करू नको. इथे तू राहिली तर तुला बरं वाटणार नाही, कारण तू काही ना काही काम करशील, त्यामुळे हालचाल होईल आणि काही झालं तर काय करायचं. तू आईकडेच बेड रेस्ट घे असं सांगितलं आणि मला तिथे पोहोच करण्यात आलं. आता आईकडे काही काम नव्हतं, झोपून होते, पण फक्त महाराजांचं नामस्मरण चालू होतं. नामस्मरण, तारक मंत्र म्हणणे आणि मी झोपून का होईना स्वामीचरित्र वाचत असायची. अशी सेवा चालू झाली. पोटावरती हात ठेवून रामरक्षा मी रोज 11 वेळेस घेऊ लागले. रोज कालभैरव अष्टक म्हणणे. मी झोपेन होते, पण कंटिन्यू माझ्या सेवा ह्या सुरू होत्या. झोपली तरी माझं याच्यामध्ये स्वप्नामध्ये महाराजांचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच जप चालू असायचा. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झाले. डिलेव्हरीची वेळ जवळ आली. मला माहीत होतं जे काही घडणार होतं ते स्वामी महाराजच करून घेणार होते, पण माझी एक इच्छा होती की माझी डिलेव्हरी ही गुरुवारी व्हावी, म्हणजे मला कळेल की हा स्वामींचा प्रसाद आहे म्हणून. आणि मला सोमवारी ॲडमिट केलं. डॉक्टर म्हटले आपण नॉर्मल डिलेव्हरीसाठी प्रयत्न करूया. मग डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण मला प्रचंड त्रास होत होता. मी जवळपास सोमवार, मंगळवार आणि बुधवार ह्या 3 दिवस प्रचंड वेदनामध्ये होते आणि डॉक्टर म्हटले की आता आपण सेक्शनच करावं लागेल आणि माझी इच्छा होती गुरुवारी डिलेव्हरी. मग माझे 3 दिवस असेच गेले आणि बुधवारी रात्री, म्हणजे गुरुवार लागला होता, रात्री 1 वाजता, गुरुवारची पहाट होती, 12च्या नंतर गुरुवार चालू झालेला होता आणि 1 वाजता 1:20 माझ्या बाळाचा जन्म झाला. सेक्शन झालं, पण सेक्शनमध्ये माझं बाळ एकदम व्यवस्थित होतं आणि मला मुलगा झाला हे जेव्हा कळालं तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. महाराजच आले, समर्थ आले असे सर्वजण म्हणू लागले आणि मीही त्यांचं नाव समर्थच ठेवलं. आता मुलगा हळू वाढत होता. त्यालाही स्वामींचं खूप वेळ, तो जवळपास 2 ते 3 वर्षाचा होता तेव्हा स्वामींची मूर्ती घ्यायचा आणि स्वामींना गळ्यात घालून म्हणायचा की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याला महाराजांचं नाव घेतलं नाही त्यालाही करमत नाही. खरंच जर गर्भावरती संस्कार केले तर त्याचं फळ खरंच दिसतं आणि त्याला खूप वेळ महाराजांचा आहे, कारण गर्भामध्ये असताना कंटिन्यू त्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी ऐकवलेला होता. त्याचा परिणाम मला आज दिसतो. तो महाराजांना जेवण दिल्याशिवाय जेवत नाही. पहिली पोळी भाजली की आई स्वामींना दे असं म्हणतो, स्वामींपुढे ठेवतो, महाराज जेवण करा असं म्हणतो आणि मगच तो जेवण करतो. ही श्रद्धा, ही भक्ती खरंच खूप महान आहे. स्वामी भक्तांना तुम्हाला आता मी सांगते की माझ्या आयुष्यात नामस्मरणाने काय काय बदल झाले. जेव्हा मी नामस्मरण करते, कंटिन्यू नामस्मरण असतं, माझं जे मन आहे ते पूर्णपणे शुद्ध झालं आहे. कारण जेव्हा मी कोणाची निंदास्तुती करते त्यावेळेस माझं मन मला लगेच सांगतं की मी हे चुकीचं करत आहे, हे मी करायला नाही पाहिजे. त्यानंतर मी कुठलाही वाईट विचार कोणाविषयी करत नाही. स्वामींकडे माझं मन एकच मागतं की सर्वांना सुखी ठेवा, सर्वांना आनंदित ठेवा. त्याच्यानंतर मला असं मी स्वामींकडे रोज मागत असते. आणि आपल्या आयुष्यात काय होतं, जेव्हा नामस्मरण वाढतं, नामस्मरणाची ताकद वाढते, त्यावेळेस आपल्याला एक अद्भुत चमत्कार दिसू लागता. आपल्या आजूबाजूला काहीतरी शक्ती असल्याचा आपल्याला भास होतो. स्वामी आपल्या जवळ असल्याचा भास होतो. त्यानंतर एक घरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते. आपलं म्हणजे चंचल आहे ते स्थिर होत असतं. नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे. आपण जो काही आपला रागीट स्वभाव आहे तो पूर्णपणे आपला बदलतो.
काम, क्रोध, मोह, मत्सर, माया या सर्व विकारांपासून आपण लांब जातो तो फक्त नामस्मरणाने. आपल्याला एक वेळ अशी येते की आपल्या इथं या जगात कोणीच नाही, फक्त स्वामी आणि आपण हे दोनच आहे. ही सर्व माया आहे. या आपली माई, आई, बंधू, सखा कोणीच नाही, फक्त स्वामी आहे. अशी वेळ जेव्हा येते तेव्हा समजायचं की आपलं नामस्मरण योग्य दिशेने चाललेलं आहे. जेव्हा स्वामी भक्तांनो मी महाराजांची आरती करायचे त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू येत असायचे. खूप रडावं असं वाटायचं, स्वामींना भेटावं असं वाटायचं, स्वामींनी भेटावं, समोर यावं, मला त्यांच्या चरणावरती डोकं ठेवावं असं खूप वेळेस वाटायचं. स्वामींना ते मागायची. आरती करताना आपोआप डोळ्यातून पाणी यायचं. ज्यावेळेस मला हे माहीत नव्हतं की असं का बरं घडतं त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं. पण जेव्हा जेव्हा मी असे व्हिडिओ बघितले, मोठ्या संतांची वाणी ऐकली त्यावेळेस कळालं की आपली नामस्मरणाची ताकद ही आहे. नामस्मरणामुळे आपल्यामध्ये असं घडत आहे. ज्यावेळेस आरती करताना असा भाव निर्माण होतो, डोळ्यात आपोआप पाणी येतं, त्यावेळेस समजायचं की आपलं नामस्मरण योग्य दिशेने चाललं आहे. देवाविषयीचं प्रेम आपलं हे खरं आहे याच्यातून हे सिद्ध होतं. जेवढा आपण देवासाठी व्याकुळ होतो, तळमळतो, तेवढाच देव देखील आपल्यासाठी व्याकुळ होत असतो. जर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती जाग येत असेल तर समजून जायचं की ती देवाची इच्छा आहे. कारण देव आपल्याला त्यावेळेस उठून देतात आणि सांगतात की तू पूजापाठ कर. कारण आपल्याला ज्यावेळेस मी कॉलेजला होते त्यावेळेस एक महाराजांचा सत्संग ऐकला होता. त्या महाराजांच्या सत्संगाने मी पूर्णपणे प्रेरित झाली होती. कारण त्यांनी सांगितलं की ते वाक्य आज देखील माझ्या लक्षात आहे आणि ते वाक्य मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं होतं की देवाने आपल्याला इथे जन्माला घातलं, ते कशासाठी घातलं हे ज्याला कळालं तो या जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहे. हे वाक्य आज देखील मी ध्यानात ठेवलं. मी रोज माझ्या मनाला एकच प्रश्न विचारते की खरंच मला महाराजांनी कशासाठी इथे जन्माला घातलं? भांडण करण्यासाठी घातलं की पैसे कमावण्यासाठी घातलं? तर हे कशासाठीच घातलं नाही. फक्त आपल्या देहाचा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकवण्यासाठी, जन्ममृत्यूचा फेरा चुकण्यासाठी आणि पुन्हा या जन्माला नको, हे दुःख नको, काहीच नको, फक्त मोक्षप्राप्ती, देवामध्ये विलीन होणं याच्यासाठी हा जन्म मानवाचा दिला आहे. कारण इतर प्राणीमात्राला एवढी बुद्धी नाही जेवढी माणसाला आहे. माणसाच्या जन्मातूनच आपण देवाची प्राप्ती करू शकतो हे मला कळालं आणि एक दिवस या पृथ्वीवरती मला जायचंच आहे. मला असा एक दिवस येणारच आहे की मी इथून जाणार आहे. हे त्रिकाल सत्य आहे. मग त्याच्यापासून लांब का बरं पडायचं? तर मी त्याच्यापासून लांब पडत नाही. आजही जर मला मृत्यू आला तर आनंदाने मी त्याला सामोरं जाईल. कारण मला महाराजांशी भेटायचं आहे. ते महाराजांची भेट फक्त तेव्हाच होणार आहे. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत आहे. इथे माझं काहीच नाही असा भाव माझा आता निर्माण झालेला आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात देखील असा भाव निर्माण होईल, तुम्ही महाराजांची एवढं एकरूप होताल, तेव्हा समजायचं की आपलं जीवन हे सार्थक झालं. मानव जन्मात येऊन आपण खरंच खूप पुण्य केलं असं समजायचं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, कुणाचीही निंदास्तुती करू नका. त्यानंतर कुणाविषयी वाईट भाव ठेवू नका. कुणालाही तळतळून शाप देऊ नका. आणि जर कोणी तुमचं वाईट करत असेल तर ते सर्व स्वामींवरती सोडा. तुम्ही त्याच्याबद्दल काहीच वाईट चिंतू नका. महाराज ते बघत असतात. त्याचे कर्माचे फळ त्याला मिळत असतात, आपले कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात. आपण जर त्याला तळतळून शाप दिला तर आपलंही मन दूषित होतं आणि त्यालाही तो शाप लागतो आणि पुढच्या जन्मी पुन्हा ते फेडावं लागतं. त्यामुळे असं चुकूनही करू नका. शुद्ध भाव ठेवा, चांगले कर्म करा आणि महाराजांचं नामस्मरण करा. बघा, तुमच्या आयुष्यात दुःखाचं एक क्षणसुद्धा येणार नाही की तुमच्या आयुष्यात दुःख येईल. एवढं तुम्ही करून बघा काय होतं ते. स्वामी भक्तांनो, असा मला हा स्वामींचा दिव्य अनुभव आहे. स्वामी माझ्या प्रत्येक क्षणोक्षणी माझ्यासोबत आहे. माझ्या मनात एखादा विचार आला तर स्वामी महाराज लगेच मला त्याचं उत्तर देतात. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला देखील असंच व्हावं म्हणून मी हा अनुभव शेअर केला आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.